अंबरनाथमध्ये एका सराईत गुन्हेगाराला अवैधरित्या पिस्टल घेऊन फिरताना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या गुन्हेगारावर यापूर्वी हत्येच्या गुन्ह्यासह 17 गंभीर गुन्हे दाखल असून त्यामुळे तो अंबरनाथमध्ये कुणावर हल्ला करण्याच्या तयारीत होता का या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलाय। अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई वाघवाडी परिसरात एक इसम बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी या भागात जाऊन या इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचं पिस्टल आणि 3 गोळ्या आढळून आल्या। त्याचं नाव जेम्स फ्रान्सिस असून त्याच्यावर यापूर्वी हत्येच्या गुन्ह्यासह एकूण 17 गुन्हे दाखल आहेत। हत्येच्या प्रकरणात जेलमधून जामिनावर बाहेर आल्यानंतर तो बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। दरम्यान अंबरनाथ शहर हे राजकीय हत्यांसाठी बदनाम असून शहरात आजवर डझनभर राजकीय हत्या झाल्या आहेत। त्यातच निवडणुकांना 4 महिने बाकी असताना हा सराईत गुन्हेगार बंदूक घेऊन फिरताना सापडल्यानं अंबरनाथमध्ये कुणावर गोळीबार करण्याचा त्याचा कट होता का या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे। अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 18/5/25 रोजी संध्याकाळी आम्ही जावसई परिसरामध्ये गस्त करीत असताना अशी खबर मिळाली की वाघवाडी परिसरामध्ये एक इसम अवैध गावठी शस्त्र घेऊन फिरत आहे। सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व 3 जिवंत राऊंड आम्हाला त्याच्या ताब्यात हे मिळून आले। गुन्हा रजिस्टर क्रमांक 443/25 भारतीय हत्यार कायदा 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीची पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर एकूण 17 गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये खुनासारखा गंभीर गुन्हा सुद्धा आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।